चला, आणि या भव्य एकता मिसळची आपल्याला साक्षीदार व्हायचे असेल, कारण सुवर्णाक्षराने इतिहास लिहिलेला गेलेला आहे आणि त्या इतिहासाच्या पानावर आपलं जर सुवर्ण अक्षराने नाव लिहायचं असेल तर कृपया आपण या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी आलेला होता आणि या वर्षी बरेच मंत्री महोदय आलेले होते. आदरणीय बाळासाहेब शिवरकर असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर असतील, त्याचप्रमाणे छगन भुजबळ, सुप्रियाताई सुळे, अनेक मान्यवरांनी या पवित्र भूमीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जे आयोजन पाहतात, आमच्या सैनिकी शाळेचे इंजिनियर सेवेची सदैव तत्पर विरोधी दलित म्हटलं जातं. असे आमचे जिव्हाळ्याचे मित्र राजेंद्र भोसले आणि 1999 पासून गेले 25 वर्ष इमानी इतबारपणे लोकसेवा संस्थेची जी सेवा करत आहेत आणि खरंच असे या कर्मनिष्ठ माणसांच्यामुळेच खऱ्या अर्थानं काम करण्यामध्ये हातीचं फळ मिळतं. असा जिव्हाळ्याचा आपुलकीचा कर्मनिष्ठ माणूस म्हणजे राजेंद्र भोसले. सदैव आपली टीम घेऊन येणं, लोकांची सेवा करणं, हसतमुख संयमी व्यक्तिमत्व राजेंद्र भोसले होते. एकता मिसळ तुमच्या आमच्या जिव्हाळ्याची जिभेवर सतत चव रेंगाळत राहणारी मिसळ म्हणजे भव्य एकता मिसळ. ही मिसळ अन्य कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. ही रेसिपी तुम्हाला कुठे सापडणार नाही. या मिसळची रेसिपी म्हणजेच प्रेम, जिव्हाळा आणि दिला जाणारा आपुलकीचा तडका. त्याच्यामुळे ही मिसळ अतिशय रसदार होती. किती खाल्लं तरी पोट भरतं पण मन भरत नाही. आणि सकाळी खाल्ली, दुपारी खाल्ली. त्याचप्रमाणे आर्थिक विभागामध्ये आशीर्वाद आणि म्हणूनच अशा राजकारणाच्या असंच आपल्या श्रेयसी सगळं तत्पर असणार आहे. वाडा पण आला पाहिजे म्हणजे सगळं आलं पाहिजे. बरोबर नाव गाव सगळं आम्हाला वाटत नाही ते खूप भेटत
वैरला माझा वैर पोलीस स्टेशनचा इच्छा चला बाकी लोकांना इकडं वाडा पण येईल. जाऊ दे.